हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता वाजलेले आहे 7:30 आणि तयारी झालेली आहे. भरपूर अशी गर्दी आहे इथे. आम्ही आलेलो आहो नाश्ता करायला, कारण आमची 9 वाजताची ट्रेन आहे. मी जाणार आहे कामठीला आणि ताई तुमसरला जाणार आहे. काल तुम्ही रात्री बघितलेलंच आहे की बिट्टू, गोलू आणि पल्लवी हे गेलेले आहेत मुंबईला. तर रात्रीची 2 वाजताची त्यांची ट्रेन होती आणि आता सगळे वेगवेगळे झालेले आहेत. छान होता प्रवास, छान झाला. आता हा शेवटचा दिवस आमचा. चला तर व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. तर बघू शकता रांग किती मोठी आहे ती. तर एक चक्कर मारून येऊन जाते, कारण हे आहे रांगेमध्ये लागलेले आणि दोघांची गरज नाही आहे. भाऊजी येतच आहे खाली. ट्रेन 9 वाजताची आहे आणि वेळसुद्धा होत आहे. तर असं नको व्हायला, मधातूनच आम्हाला निघावं लागेल. रांगेमध्ये तर लागलेले आहे, पण वेळ होत आहे. 7:30 झालेले आहे ऑलरेडी आणि 9 वाजताची ट्रेन आहे. तर बिना खाण्यानीच आम्हाला निघावं लागू शकते असं मला तरी वाटते, कारण बघू शकता तुम्ही इथे खूप मोठी रांग आहे. तर फायनली जितेंद्रराव रांगेमध्ये लागूनही नंबर लागलेला नाही. नंबर म्हणजे खूप मोठी रांग होती आणि आमची ट्रेनसुद्धा 9ची आहे. त्याच्यामुळे ना म्हणजे मधातूनच सोडून यावं लागलं आम्हाला, वेळ झालेला आहे म्हणून. तर नाश्ता अजिबात केलेला नाही आहे आता. गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललेलो आहो रेल्वे स्टेशनवर. इथे टांगे लागलेले आहेत. बसेस सतत सुरू आहे. ॲटोवाले बाहेर उभे आहेत. बाहेर नाश्ता केला आम्ही. आता चाललेलो आहोत रेल्वे स्टेशनवर, मग आपापल्या घरी. मग घरचे कामं, घरचं रुटीन सुरू होऊन जाईल. बाय. आता तर 1 तास आहे ना तुम्हाला. नमस्कार. छान झाली ना जर्नी? छान छान, एक नंबर. बाय. नाही, आपल्याला तिकडे जायचंय. बाय बाय. मी उतरलेलो आहो कामठीला आणि ताई आणि भाऊजी गेलेले आहे तुमसरला. आता त्यांना 1 तास वेळ आहे. फ्रेंड्स, आम्ही 5:15 वाजता येऊन पोहोचलो आणि घरचे जे कामं आहे ते रुटीनचे ते स्टार्ट झालेले आहे. पूर्ण बॅग्स खाली केल्या. त्याच्यानंतर जे कपडे धुवायला टाकायचे होते ते धुवायला टाकलेले आहे. धोबीला द्यायचे आहे ते कपडे धोबीला दिले आणि बॅग आता वरती नेऊन ठेवलेले आहे. सकाळी ऊन दाखवू 2 दिवस आणि त्याच्यानंतर त्यासुद्धा पॅक होऊन बेडच्या खाली चालल्या जाते. आणि गॅसचा ओटा सुद्धा क्लीन केलेला आहे मी आल्याबरोबर. आणि आता झाडझूड करून घेते आणि त्याच्यानंतर फ्रेश होईल. देवाजवळ दिवा लागेल, त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करणार आहे. आता हे जे व्हिडिओ आहे, खूप सारे व्हिडिओ माझ्याकडे जमा आहे आणि ते व्हिडिओ टाकायसाठी अजिबात वेळ नव्हता. जसं तुम्हाला माहीतच आहे की मी शॉपिंगला गेली, त्याच्यानंतर मग तुमसरला गेली, त्याची पॅकिंग, खूप सारे कामं होते आणि माझ्याकडचं हळदी कुंकूसुद्धा व्हायचं आहे. तर हे जे पूर्ण जे व्लॉग आहे ते खूप उशिरा येईल, तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जितेंद्रराव काय करत आहे आल्याबरोबर ते सांगते मी तुम्हाला. बघा, आरामाचं काम सुरू आहे यांचं. मस्तपैकी न्यूज लावलेली आहे यांनी. यांचा आराम सुरू आहे आणि आमचे कामं सुरू झालेले आहे. सोफा वगैरे क्लीन केला, गॅसचा ओटा क्लीन केला, बॅगही खाली केलं, कारण जेव्हाच्या तेव्हा केलेलं बरं असते. कारण ते 1 दिवसाने करीन, उद्या करीन, परवा करीन, ते मला अजिबात आवडत नाही. वेळेच्या आतमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि ज्या गोष्टी होऊ शकतात त्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. तर झाडून घेते आणि त्याच्यानंतर मग फ्रेश होणार आहे. मग स्वयंपाकाची तयारी करते. चला तर आजचा हा जो ब्लॉग आहे इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.